सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 13,000 पूरग्रस्त बाधित नागरिकांना रेशन किट वाटपास सुरुवात करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली। महापुरामुळे जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान आणि पूरग्रस्त नागरिकांना करण्यात येणारी मदत या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला। या महापुरामुळे जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील 347 शाळा, 284 अंगणवाड्या, 53 ग्रामपंचायती, 93 स्मशानभूमी तसंच 696 रस्त्यांचं नुकसान झालं। याबाबत सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे। जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे। तसंच या पूरग्रस्त भागांमध्ये गावागावात आरोग्य शिबिरं आणि पाण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। तसंच पूर ओसरल्यानंतर 88 गावांपैकी 65 गावांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। या अभियानाच्या माध्यमातून गावागावात टीम तयार करून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं। 347 शाळा तसेच 284 अंगणवाडी, 53 ग्रामपंचायत कार्यालय, 93 स्मशानभूमी, 36 पाणी पुरवठा योजना तसेच जवळपास 696 VR, ODR आणि नॉन प्लॅनचे रोड्स असं नुकसान आपल्या जिल्ह्यात झाले। निवारा शेडमध्ये आरोग्याची शिबिर तसेच शुद्ध पिण्याची पाण्याची सुविधा टँकरमार्फत। त्याच्यानंतर पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर गावात स्वच्छतेच्या मोहीम खूप मोठ्या प्रमाणात आपण सुरुवात करण्यात आलेली आहे। 88 गावापैकी जवळपास 65 गावामध्ये स्वच्छतेच्या अभियान झालेली आहे। बाकी 23 गावामध्ये पण आज उद्या आणि पुढच्या 3 दिवसामध्ये स्वच्छतेच्या मोहीम आपण पूर्णपणे घेणार आहेत। जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसंच शिक्षक पतसंस्था यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हणून 1,20,00,000 रुपये जमा झाले असून या माध्यमातून 12 ते 13,000 पूरग्रस्त कुटुंबियांना रेशन किटचं वाटप करण्यात येत असून याचा शुभारंभ दक्षिण सोलापूरपासून करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली। तसेच आपले जिल्हा परिषदचे एक खूप मोठा यंत्रणा जे शिक्षक वर्ग आहे त्यांनी सर्वांनी खूप मोठा सहभाग केलेला आहे। त्याच्यात त्यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे जवळपास आपले जिल्हा परिषदचे 1,20,00,000 रुपये आपण पूरग्रस्तांसाठी रेशन किट बनवण्यासाठी आपण दिलेली आहे। अगदी 3 ते 4 दिवसात हे पूर्ण यंत्रणा उभे करणं आणि हे सगळे पैसे विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत लोकांपर्यंत जे रेशन किट वाटप करणं ते आपण आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यापासून आपण आज सुरुवात केली आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसात जवळपास 12 ते 13,000 किट जेवढं कुटुंब आहे ते सर्वच कुटुंबांना आपले जिल्हा परिषद यंत्रणामार्फत आपण सर्व कुटुंबांना देणार आहे। एक किट जवळपास 1200 रुपयाचे किट आहे।